नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश संयमीला फोन करतो आणि म्हणतो, की "बाबा फार चिडले असतील ना गं?" संयमी म्हणते, की "चिडलेत, पण ते तसं तोंडावरती दाखवत नाहीये." अनिश म्हणतो, की "काय सांगतेस? बाबा चिडलेत आणि ते दाखवत नाहीये? हे कधीपासून त्यांना जमायला लागलं?" यावरती संयमी हसायला लागते. अनिश म्हणतो, "अगं हसतीस काय? खरं सांग, बाबा फार चिडचिड तर करत नाहीयेत ना?" संयमी म्हणते, की "नाही, यू नो व्हॉट? काल रात्री ते आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते आणि इट्स क्वाईट फन." तर अनिश हसतो आणि म्हणतो, "काय सांगतेस? बाबा आणि फन कमालच आहे." अनिश म्हणतो, की "बरं ऐक, मी इन्फॉर्मेशन काढली. आता लाईट ही उद्याच येईल गं." संयमी म्हणते, "ठीक आहे, आम्ही करू मॅनेज." अनिश म्हणतो, "आय एम रिअली सॉरी यार." संयमी म्हणते, ब्रो, तू पागल आहे क्या? चिल मार." तर अनिश हसतो आणि म्हणतो, की "अरे संयमी, तू किती दिवसांनी मला ब्रो म्हणालीस. खूप बरं वाटलं. बरं, तुला काही लागलं, काही वाटलं ना, तर नक्की फोन कर." संयमी म्हणते, "हो, चालेल. बाय." असं म्हणत ती फोन ठेवते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे सोफ्यावर झोपलेले असताना तिथेच इरा आणि ईशान हे दोघं जण बॉल खेळत असतात. हे दोघं जण मोठमोठ्याने वेगवेगळे आवाज पण काढतात. ईशान त्यानंतर एक बॉल घेतो आणि म्हणतो, की "ओम भट स्वाहा" असं म्हणत बॉल अशोक मामांच्या अंगावर टाकतो. बॉल लागताच अशोक मामा उठतात घाबरून आणि म्हणतात, "ए काय?" ईशान म्हणतो, की "आजोबा आजोबा, अहो तुमचा उद्या ऑफिसचा फर्स्ट डे आहे ना?" अशोक मामा म्हणतात, की "हो, माझा उद्या फर्स्ट डे आहे. मला झोपू दे. जावा तुम्ही इथून. इथं नका खेळू." ईशान म्हणतो, "बरं ठीक आहे, आम्ही जातो आतमध्ये." असं म्हणत हे दोघं जण जातात. तर अशोक मामा झोपतात. परत थोड्या वेळात इरा बाहेर पळत येते. तिच्या पाठीमागे ईशान असतो. तो तोंडावरती बॅटरीचा टॉर्च धरतो आणि इराला घाबरत असतो. इरा पण पळत-पळत येते आणि अशोक मामांजवळ येऊन म्हणते, की "आजोबा, आजोबा, हा ईशान मला घाबरवतोय." अशोक मामा म्हणतात, की "ए ईशान, तू कशाला तिला घाबरवतोयस? अरे आज उद्या माझा ऑफिसचा फर्स्ट डे आहे. मला झोपू दे. मला उद्या लवकर उठायचंय. जा, इथे नका खेळू." ईशान म्हणतो, "चल गं इरा." असं म्हणत ते खोलीमध्ये जायला लागतात. तेवढ्यात आतून संयमी मोठ्याने ओरडत येते. ईशान म्हणतो, "काय झालं एवढं ओरडायला?" संयमी म्हणते, की "आतमध्ये उंदीर आहे, उंदीर." असं म्हटल्यावरती इरा, ईशान दोघं मोठमोठ्याने ओरडायला लागतात. परत इरा ही अशोक मामांजवळ येते आणि म्हणते, की "आजोबा उठा, उठा. अहो घरामध्ये उंदीर आलाय खूप मोठा." अशोक मामा म्हणतात, की "घरामध्ये उंदीर कसा असेल?" संयमी म्हणते, की "आहे, मी पाहिलं आतमध्ये उंदीर आहे." अशोक मामा म्हणतात, "काय आता ह्यांचं?" परत अशोक मामा पुढे त्यांना घाबरवत म्हणतात, तर अशोक मामा त्यांना घाबरवत म्हणतात, "ए ते बघ, ते बघ खाली उंदीर आहे, तुमच्या पायाजवळ उंदीर आहे, पळा तिथून." तर हे पोरं सगळी तिथून पळायला लागतात. अशोक मामा म्हणतात, "ते बघ, ते बघ तिथं उंदीर दिसतोय. चला आत जावा खोलीमध्ये, नाहीतर उंदीर आतमध्ये येईल. दरवाजा लावा, दरवाजा लावा." असं म्हटल्यावरती तिन्ही मुलं आतमध्ये जातात आणि दरवाजा लावून घेतात. अशोक मामा म्हणतात, की "थँक गॉड." त्यानंतर अशोक मामा शांतपणे झोपतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिश इलेक्ट्रिसिटीवाल्याला घेऊन येतो आणि ते लाईटिंगचं काम करून घेतो. अनिश म्हणतो, की "झालं सगळं काम का? आता घरात लाईट चालू असतील ना?" तर तो माणूस म्हणतो, की "हो, चालू असेल आणि पुढच्या वेळेस ना वेळेवर लाईट बिल भरा." अनिश म्हणतो, की "माझे बाबा वेळेवरच लाईट बिल भरतात, पण माझ्याकडून चुकून उशीर झाला." तर तो माणूस म्हणतो, की "बरं, बरं ठीक आहे. ₹500 द्या." अनिश म्हणतो, "मी लाईट बिल भरलंय." तो माणूस म्हणतो, "क्या हो, ते लाईट बिलचं झालं. आता तुम्ही नवीन मीटर बसवून घेतला ना, त्याचे पैसे." अनिश म्हणतो, "किती झाले?" तो माणूस म्हणतो, की ₹500. अनिश त्यांना ₹500 देतो. पुढे अनिश हा घरी जातो. फुलराणी दरवाजा उघडते, तर अनिश आतमध्ये येतो आणि म्हणतो, की "एवढी शांतता कसं काय?" फुलराणी म्हणते, की "ते मामा ना आज सकाळीच कामाला गेलेत." अनिश म्हणतो, "कसलं काम?" फुलराणी म्हणते, "त्यांना नोकरी लागली ना, आज नोकरीचा पहिला दिवस होता." अनिश म्हणतो, "आणि पोरं कुठे आहेत मग?" फुलराणी म्हणते, की "झोपलीत अजून. काल रात्री उशिरा झोपली ना, लाईट नव्हती त्यामुळं मग गप्पा मारत बसली, मग खेळत बसली आणि त्यानंतर झोपली." तर अनिश म्हणतो, की "हो, मला सांगितलं संयमीने. रात्रभर गप्पा झाल्या. मग पोरं झोपली कधी?" पुराणी म्हणते, की "कसली लवकर झोपली असतील पोरं. फार उशिरा झोपली असतील आणि त्यांच्यामुळं मामांना पण रात्रभर झोप नाही बहुतेक." तर अनिश म्हणतो, "कशावरून?" पुराणी म्हणते, "मी सकाळी आले ना त्यावेळेस पाहिलं. त्यांचे डोळे असे तारवटलेले होते. लाल-लाल झाले होते डोळे. ह्या माणसाला ह्या वयामध्ये ना काय-काय करावं लागतंय. त्यात ही पोरं. ही काही कमी उद्योगीत का? रोज काही ना काही कांड करतच असतात आणि मामांच्या पायाला तर भिंगरी लागल्यासारखं त्यांच्यासाठी ते धावपळ करत असतात आणि पोरांना सांभाळतात. एकटा जीव येतो, कुठे-कुठे आणि काय-काय करणार? तारेवरची कसरत चालली त्यांची ह्या वयामध्ये." अनिश म्हणतो, की "मला समजतंय आणि मी यामध्ये काहीच मदत करत नाहीये हेही कळतंय." पुराणी म्हणते, की "नाही, नाही, मी तुला नव्हतो काही म्हणत. मला फक्त अशोक मामांचं कौतुक करायचं होतं ना म्हणून सांगितलं." अनिश म्हणतो, "तरीसुद्धा त्यांना या वयामध्ये एवढं सगळं करावं लागतं. या धावपळीत त्यांची चांगलीच दमछाक होत असेल. त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत असेल."
तर फुलराणी म्हणते की याबाबत ना तुम्ही बाप लेक मात्र सारखे आहात. तुम्हाला त्रास होतो पण मात्र तो बोलून दाखवायचा नाही. पण चेहऱ्यावरती तुमची काळजी मात्र साफ दिसते. तर अनुष म्हणतो की ते जाऊ दे. मला एक सांग की मी आता काय करू? फुलराणी म्हणते की मी काय सांगू आता? अनिश म्हणतो की सांग ना काही काम असेल ना घरातलं तर ते मी करतो. फुलराणी म्हणते की बरं ठीक आहे मी सामानाची लिस्ट बनवून देतो. तेवढी घेऊन ये. तर अनिश म्हणतो की हो घेऊन येतो. पण ना दुपारी घेऊन येतो. आत्ता ना माझी एक अर्जंट मीटिंग आहे. तेवढी संपली ना की लगेच घेऊन येतो. फुलराणी म्हणते की चालेल. अनिश म्हणतो की बरं चल येतो मी असं म्हणत अनिश तिथून जातो. त्यानंतर इकडे सातपुते देसाईंना म्हणतात काय हो देसाई एवढं घाईघाईत का बोलून घेतलं? देसाई म्हणतात की आपल्याला ना अर्जंट बेसिसवरती एक काम करायचंय. आपल्याला सोसायटीच्या पाण्याची टाकी जी आहे ना ती साफ करून घ्यायची आहे. जनार्दन म्हणतो की आता हे काय मध्येच नवीन काढलं? देसाई म्हणतात हे काही नवीन नाहीये आपण दरवर्षी पाण्याची टाकी ही साफ करून घेतो. जनार्दन म्हणतात की म्हणजे दिवसभर पाणी नसणारी बायको खूप कटकट करते हो आणि आंघोळीचे पण वांदे होतात. देसाई म्हणतात की वर्षभर आंघोळ करून काय तसा फरक पडलाय? तर जनार्दन चिडूनच म्हणतात की हो देसाई. देसाई म्हणतात की नाही नाही मला असं म्हणायचं होतं की एक दिवस आंघोळ जर केली नाही तर असा काय फरक पडणार आहे? आणि जर पाण्याची टाकी साफ केली नाही तर काय होईल? रोगराई पसरेल. मग तुमचीच मुलं आजारी पडतील त्यानंतर तुम्हीच याला बोंब मारात. हो की नाही? तात्पर्य काय आहे की आपल्याला पाण्याची टाकी साफ करून घ्यायची आहे आणि त्यासाठी माणूस बोलून घ्यायचा आहे आणि दिवसभर पाणी नसणार आहे त्या दिवशी. त्यामुळं तसं सर्क्युलर सगळ्या सोसायटीमध्ये वाटा आणि सर्वात आधी तर त्या माझगावकरांना ह्याची नोटीस द्या. नाहीतर ते आपल्या तोंडचं पाणी पळवतील. त्यानंतर इकडे फुलराणी घरामध्ये झाडू मारत असते. तेवढ्यात तिथे ईशान हा झोपेतून उठून येतो आणि म्हणतो हे काय फ्लावर आंटी लाईट आली पण? फुलराणी म्हणते की हो मग. मग काय बिना लाईटीचा राहणार होता की काय? तर ईशान चॅक करतो. फुलराणी म्हणते चॅक काय करायला झालं? ईशान म्हणतो की काल रात्री लाईट नव्हती तर फार मज्जा आली. अंधारामध्ये खेळायला ना मज्जा येते. तर फुलराणी म्हणते की तुम्हाला काय जाते खेळायला? त्या म्हाताऱ्या बाबाचा जरा विचार करा. रात्रभर त्या माणसाला झोप नाही आणि रात्रीचं खेळताय. ईशान म्हणतो की फ्लावर आंटी मला ना काहीतरी जाळायचा वास येतो. फुलराणी म्हणते अगो बाई माझी भाजी जाळाली असं म्हणत ती किचनमध्ये पळत जाते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. ईशान दरवाजा उघडतो तर जनार्दन आलेला असतो. तो म्हणतो की हे घे सर्क्युलर आणि माझगावकर आले ना की त्यांना दे. पुढे ईशान हा फुलराणीला आवाज देतो आणि म्हणतोय फ्लावर आंटी हे बघ तो जाना काका आला होता ना त्याने हे सर्क्युलर दिले. फुलराणी ती सर्क्युलर घेते आणि म्हणते अगं बाई हे तर सगळं इंग्लिशमध्ये लिहिले. धर तूच वाच असं म्हणून ईशानला वाचायला लावते. ईशान हा एक एक शब्द वाचायला लागतो. फुलराणी म्हणते की दुसरा दिवस उजेडेल वाचता वाचता. ते जाऊ दे मी माझं काम करतो माझी भाजी आहे गॅसवरती असं म्हणत फुलराणी तिथून जाते. तर हा वेडा ईशान त्या सर्क्युलरचं विमान बनवतो आणि उडवतो. त्यानंतर इकडे भैरवी ही अनिशला म्हणते काय त्यांना नोकरी लागली? मग आता हे नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असणार. मुलांना कोण सांभाळणार? ती फुलराणी का तिचा तो दारुडा नवरा? अनिश म्हणतो की हे बघ त्यांचा आज पहिला दिवस आहे. ते नक्कीच काहीतरी फिगर आउट करतील. भैरवी म्हणते अनिश तुला असं नाही वाटत का ह्या नोकरीवाल्यांचा ना इगो प्रॉब्लेम असतो आणि यामध्ये ना मुलांचं नुकसान होतं. मला ना खरंच त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल ना शंकाच आहे. एकतर ते क्लास 1 ऑफिसर. त्यांनी त्यांची पेन्शन विकली असं जरी म्हटलं ना तरी सुद्धा त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत. त्यात त्यांचा हा असा स्वभाव. अनिश म्हणतो असा स्वभाव म्हणजे? भैरवी म्हणते की म्हणजे अरे असंच की कोणासोबत पटत नाही कोणाला जुळून घ्यायचं नाही. मग कोण यांना मदत करणार आहे? आणि अनिश अशा या हेकेखोर माणसाबद्दल तर ना. तर अनिश भैरवीला अडवत म्हणतो की एक मिनिट मला मान्य आहे की त्यांच्यामध्ये खूप सारे दोष आहेत. पण म्हणून कोणा तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं मला आवडत नाही. रादर मी ते खपवूनही घेत नाही. आमच्यामध्ये वाद असतीलही पण आमचा शत्रू हा दोघांसाठी एकच आहे. तर भैरवी म्हणते अरे मी काय तुमची शत्रू नाहीये. अनिश म्हणतो तू नसशीलही पण त्यांच्या कॅलिबरबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल ना तर तो माझा मित्रही असू शकत नाही. चल मी निघतो असं म्हणत अनिश जायला लागतो. तर भैरवी म्हणते की एक मिनिट अनिश ऐक मला काय तुझ्या वडिलांबद्दल वाईट बोलायची हौस आलेली नाहीये. अनिश म्हणतो की तरी सुद्धा तू बोलतेस ना. बट फॅक्ट इज की आपण काही करत नाही आपण फक्त बोलतोय आणि स्ट्रगल ते करतायत. आज ते एकटेच मुलांना सांभाळतायत मुलांची काळजी घेत आहेत आणि आपण मात्र त्यांना काहीच मदत करत नाहीये ह्याचंच मला वाईट वाटते. भैरवी म्हणते तेच म्हणते एक्झॅक्टली मी की मी मदत करायला तयार आहे. अनिश म्हणतो की ते तुझ्याकडून कोणती मदत किंवा पैसे घेणार नाहीत. ते स्वाभिमानी आहेत. भैरवी म्हणते की कमाल आहे. म्हणजे मदत नाही केली तर उंटावरून शेळ्या हाकल्यासारखं आणि मदत केली तर त्यांचा स्वाभिमान आडवा येतो. मग काय करायचं? अनिश म्हणतो की काहीतरी करावंच लागेल. असं करावं लागेल की मदत पण झाली पाहिजे आणि ते त्यांना कळायला नाही पाहिजे.
भैरवी म्हणते, "पण ते कसं शक्य आहे?" अनिश म्हणतो, की "यावरती काहीतरी मार्ग नक्कीच काढावा लागेल. चल मी जातो." असं म्हणत अनिश तिथून जातो. त्यानंतर इकडे अनिश हा सामान घेऊन येतो आणि फुलराणीला म्हणतो, की "तू दिलेल्या लिस्टमधलं सगळं सामान मी घेऊन आलोय." फुलराणी म्हणते, की "बरं झालं. मामांचं एक काम वाचलं आता." अनिश म्हणतो, "आणि इथून पुढं जर काही लागलं ना, तर मला सांगत जा." फुलराणी म्हणते, की "कधी सांगायचं? तू 4 दिवस इथे असतो, त्यानंतर जातो तिकडे जंगलामध्ये पळून." अनिश म्हणतो, की "मग मला तसं फोनवर सांगत जा, मी तुला पैसे पाठवून देईन." फुलराणी म्हणते, "पण मग मामांना काय सांगायचं?" अनिश म्हणतो, की "ते राहू दे, त्यांना काय सांगायचं ना, ते मी पाहून घेईल." फुलराणी म्हणते, "एवढीच काळजी वाटती, तर मग इथेच येऊन राहा ना, कशाला तिकडे जातो? तुझी काळजी साफ तुझ्या चेहऱ्यावरती दिसते." अनिश म्हणतो, की "हे बघ फुलराणी आता." तेवढ्यात दारावरची बेल वाजते. फुलराणी दरवाजा उघडते तर भैरवी आलेली असते. फुलराणी तिला म्हणते, "ए बाई, तू कशाला आली येते इथे?" भैरवी म्हणते, की "मी मुलांना भेटायला आले." असं म्हणत ती आत येते आणि मुलांना आवाज देते. तिन्ही मुलं बाहेर येतात. भैरवी म्हणते, की "ईशान, चल मी तुझ्यासाठी ना काहीतरी सरप्राईज आणले, चला खाली." असं म्हणत ती मुलांना खाली घेऊन येते. भैरवी मुलांना सायकल देते. ईशान फार खुश होतो आणि म्हणतो, की "माऊ, तू कसली भारी आहेस गं. मी तुला सायकल पाहिजे म्हणून हे कधी सांगितलं होतं. तुझे तेवढं पण लक्षात आहे?" भैरवी म्हणते, "मग आता तू काहीतरी सांगितलं आणि माझ्या लक्षात नाही असं कधी होईल का?" ईशान म्हणतो, की "माऊ, तू खूप ग्रेट आहेस गं." तर संयमी म्हणते, की "वाह बाबा, दोघांची आज मज्जा आहे." तर ईशान म्हणतो, "दोघांची नाही, फक्त माझी. ही सायकल माऊनं फक्त माझ्यासाठी आणली." इरा म्हणते, की "का? माझ्यासाठी पण आणलेली आहे." ईशान म्हणतो, की "नाही, इरा तू पडशील, तुला सायकल चालवता येत नाही." इरा म्हणते, की "मी शिकेन ना." ईशान म्हणतो, की "नाही, नाही, पहिल्यांदा मीच या सायकलवरती बसणार." इरा म्हणते, की "ती सायकल दोघांसाठी आणली. ती लेडीज सायकल आहे. हो की नाही गं माऊ?" तर भैरवी म्हणते, की "हो पिल्लू, तुमच्या दोघांसाठी आणली." ईशान म्हणतो, "ते काही नाही, ही सायकल मी चालवणार." इरा म्हणते, "नाही, मी पण चालवणार." अनिश म्हणतो, की "दोघांनी गप्प बसा. वन बाय वन एकेकाने खेळा, कळलं?" तर इरा, ईशान यावरती हो असं म्हणतात. फुलराणी म्हणते, की "मी काय म्हणतो अनिश दादा, की याबद्दल अशोक मामांना सांगितलं का?" भैरवी म्हणते, की "त्यांना काय सांगायचं आहे याच्याबद्दल?" फुलराणी म्हणते, की "नाही, कसं मुलांना काय खेळायला द्यायचं, काय खेळायला द्यायचं नाही, हे आपण स्वतः नको ना निर्णय घ्यायला. मामांनी ते ठरवू द्या ना." तर भैरवी म्हणते, की "बरं ठीक आहे, मी त्यांना विचारून सांगते." असं म्हणत ती सायकल घ्यायला जाते. तर इरा, ईशान म्हणतात, की "नाही, नाही माऊ, आम्हाला आत्ताच सायकल खेळायची." ईशान म्हणतो, की "ते नाही ओरडणार आपल्याला, ते देतील खेळून सायकल." तर फुलराणी म्हणते, की "अरे बाळा." तर अनिश म्हणतो, की "फुलराणी जाऊ दे ना. अगं मुलांचा मूड आहे, कशाला उगाचच मुलांचा मूड खराब करतेस, खेळू दे त्यांना सायकल." फुलराणी म्हणते, की "बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण आहात इथे ना, तर मी जातो माझ्या कामाला." असं म्हणत फुलराणी वरती घरी जाते. तर इकडे भैरवी म्हणते, "मुलांनो चला सायकलसोबत थांबा, मी तुमचा ना फोटो काढते." असं म्हणत ती मुलांचा फोटो काढते. पुढे भैरवी म्हणते, "बरं चला, मी आता निघते, तुम्ही खेळा." असं म्हणत भैरवी तिथून जाते. तर तिच्या पाठीमागे अनिशसुद्धा जातो. पुढे अनिश तिला म्हणतो, की "भैरवी 1 मिनिट, अगं तू सायकल वगैरे आणलीस अशी अचानक?" तर भैरवी म्हणते, की "तूच म्हणाला होतास ना, की आपण तुझ्या बाबांना मदत करायची, पण ते पण त्यांना न सांगता." मग केली मदत. अनिश म्हणतो, की "अगं पण तू अशी सायकल घेऊन आलीस, मुलांना फार आनंद झाला. मला पण फार छान वाटलं." भैरवी म्हणते, की "हे बघ अनिश, मला तुझ्या वडिलांची सुद्धा काळजी आहे. मला त्यांना मदत पण करायची, पण ती तशी संधीच देत नाहीयेत." अनिश म्हणतो, की "हो, ते त्यांचा स्वभाव आहे जरा तसा." भैरवी म्हणते, "बरं जाऊ दे, मला त्यावरती आता काही म्हणायचं नाहीये. मुलं खुश आहेत ना, म्हणजे बास झालं." अनिश म्हणतो, की "मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला बाबांना सुद्धा फार आवडेल." भैरवी म्हणते, की "बरं चल मी निघते." असं म्हणत ती जायला लागते, तर परत मागे वळून ती अनिशला म्हणते, की "अनिश ऐक, मी तुझ्या बाबांची शत्रू नाहीये आणि तुझी सुद्धा मी शत्रू नाहीये." असं म्हणत ती तिथून जाते. तर इकडे ईशान हा सायकल चालवत असतो. तो इराला सायकल खेळूच देत नाही. इरा म्हणते, "ताई बघ ना, हा मला सायकलच खेळून देत नाहीये." संयमी म्हणते, की "ईशान दे की तिला थोडा वेळ सायकल. कशाला उगाचच रडवतोय? नाहीतर मी माऊला फोन लावेल हा." ईशान म्हणतोय, "काय गं तुम्ही दोघीजणी सारख्याच मला धमक्या देत असतात. घे इरा सायकल." असं म्हणत तो इराला सायकल खेळायला देतो. तेवढ्या तिथे रियांश येतो. तो समाला हाय हॅलो करतो. संयमीसुद्धा म्हणते, "अरे तू कुठे निघालायस?" रियांश म्हणतो, की "मी तर मोबाईलचा कव्हर पाहायला चाललोय. चल येतेस का माझ्यासोबत?" संयमी म्हणते, की "हो चालेल येते." पुढे ती इरा ईशानला म्हणते, की "मी ना रियांश दादासोबत जरा बाहेर जाऊन येते. तुम्ही दोघं जण नीट खेळा." असं म्हणत संयमी रियांशसोबत जायला लागते. रियांश म्हणतो, "आता तू ओके आहेस ना?" संयमी म्हणते, की "हो, आता काका आल्यापासून मला जरा बरं वाटतंय, पण काहीच ॲक्टिव्हिटी नाहीये." रियांश म्हणतो, की "माझं एक एक्झिबिशन आहे, तू येतेस का पाहायला?" संयमी म्हणते, की "हो, चालेल. तेवढंच माझ्यासाठी पण चेंज असेल, पण बहुतेक त्यांना नाही आवडणार." रियांश म्हणतो, की "हे बघ, एक्झिबिशन उद्या आहे. हवं तर तू त्यांना विचारून घे." संयमी म्हणते, की "हो."
तर इकडे अशोक मामा ऑफिसमध्ये काम करत असतात. पण त्यांचं मन हे मुलांकडेच असतं. ते विचार करत असतात, की मुलं आता काय करत असतील? त्यांना करमत असेल का? एकटे असतील का? त्यांना भीती वाटत असेल का? नाहीतर कुठं धडपडली असतील का? असं ते विचार करत असतात. पुढे ते म्हणतात, की "एक काम करतो, मी पूर्णानेच फोन लावतो." असं म्हणत ते फोन लावायला लागतात. तेवढ्यात ऑफिसमधली एक मॅडम त्यांना आवाज देते, की "माझगावकर." तर अशोक मामा लगेच फोन ठेवून देतात. ती मॅडम पुढे येऊन म्हणते, की "ऐका, ही बोराची फाईल आहे. पुढच्या वीकमध्ये त्यांची हिअरिंग आहे. साहेबांनी सांगितलंय की फाईल तयार ठेवा." असं म्हणत ती फाईल ठेवते आणि तिथून जाते. अशोक मामा पुढे स्वतःशीच म्हणतात, की "नाही, आता ह्या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला हवी आणि मलाच नाही तर मुलांना सुद्धा करून घ्यायला हवी." आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.